कापूरवाडी ते लोढा आमरा संकुलापर्यंत दोन्ही बाजूने 60-60 फुटांचं रुंदीकरण सुरू आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता उड्डाणपुलाची मागणी होत असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्यावर आवश्यक बाबींचा सर्वे करून निर्णय घेतला जाईल असे ठाणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते धनंजय मोदे यांनी सांगितले. तर रुंदीकरणाचं काम पूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान 10 वर्षात झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुलनं उभारली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान दोन्ही बाजूने 60-60 फुटांपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केलं जात आहे. यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्यांचे दुकान घरांचे पुनर्वसन सुरू केलं आहे. लोढा आमरा ते ढोकाळी गावापर्यंत रुंदीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर भविष्यातील गर्दीचा विचार केला तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे. वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेचा सकारात्मक यावर प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सांगितलं आहे. तर 10 वर्षापासून ढोकाई कोलशेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केलं तर आहेच. तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल असं यावेळी नंदीबाबा मंदिराचे देवस्थान प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. याच्यामध्ये आपण जो कोलशेत रस्ता म्हणजे कापूरवाडी ते याच्यापर्यंत लोढा आमारापर्यंत जो रस्ता त्या ठिकाणी जो आहे त्याचे रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि त्या रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यावेळी जयस्वाल साहेब त्या ठिकाणी असताना त्यावेळेस आपण तो रस्ता रुंदीकरणाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली होती. आणि ही मंजुरी घेतल्यानंतर जवळजवळ हा रस्ता 120 फुटाचा रस्ता आहे. आणि 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जे काम करत असताना रस्ता रुंदीकरणामध्ये जे लोक बाधित होतात त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे त्या ठिकाणी रस्ता डीपी रस्त्यामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी असतील तर ते त्या ठिकाणी जर काढायचं असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करायला लागते. आणि कारवाई करून हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायला लागतो. याच्यामध्ये असं आहे की लोकांची राहती घरं आम्ही काढून घेतली किंवा व्यावसायिक त्या ठिकाणी आले होते त्यांच्याही त्या ठिकाणी आपण रस्ता रुंदीकरणामध्ये काढून घेतलेले काही लोक जे राहिलेले आहेत त्यांची ह्यासाठी आपण व्यवस्था त्या ठिकाणी करत आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जी रेंटलची घरं त्या ठिकाणी आहेत किंवा SR त्या ठिकाणी जे असतील किंवा त्याच्यामध्ये आम्हाला BOCPची त्या ठिकाणी घरं असतील तर ती घरं त्या ठिकाणी परमानंट घरं द्यावी अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी वारंवार करतोय. आणि वारंवार करत असताना ती जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत ती 5 ते 6 घरं आणि बायरेंडा इथं त्या ठिकाणी घरच चालू आहे तिथं त्या ठिकाणी 10-15 घरं जी आहेत ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामध्ये येणारी जी MECPचे जे ट्रान्सफॉर्मर जे होते ते ट्रान्सफॉर्मर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रस्त्याची जी कोंडी त्या ठिकाणी जी आहे तो 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जर आपण करतोय तर तो 120 फुटाचा रस्ता येणारी फ्युचर मधली जी डेव्हलपमेंट आहे जवळजवळ 400 ते 500 एकरची जी डेव्हलपमेंट जी चालू आहे कोलशेत भागामध्ये म्हणजे आपल्या ढोकाळीपासून ते कोलशेत पर्यंत जो त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला त्याच्यानंतर मग आपल्याला येणाऱ्या भविष्यात त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट आहे तर त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जी लागणारी वाहतूक कोंडी जी होऊ नये याचं जे प्रोव्हिजन त्या ठिकाणी 50 वर्षाच्या नंतरची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे. तर त्या याच्यासाठी आम्ही जी प्रोव्हिजन त्या ठिकाणी करतोय म्हणजे आम्ही 120 फुटाचा रस्ता पुढचा फ्युचर बघूनच त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आणि ज्या गाड्या चालणार आहेत त्या रस्त्यावरती जवळजवळ ही जर संपूर्ण डेव्हलपमेंट जर झाली तर जवळजवळ 3 ते 3.5 लाख गाड्या या रस्त्यावरती त्या ठिकाणी जाणार. आणि आदर हिरानंदानी आणि घोडबंदरवरनं जे ट्रॅफिक होते आणि ह्या ज्या गाड्या त्या ठिकाणी येतात त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ह्या याच्यात आणि फ्युचरमध्ये जो भिवंडीला जाणारा जो ब्रिज आहे जो आपल्याला कोस्टल रोडवरनं कोलशेत खाडीवरनं त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तर तो त्या ठिकाणी जो ब्रिज बनवल्यानंतर मग त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे लोधा आमारापर्यंत. लोधा आमाराच्या नंतर त्या ठिकाणी आपण या सर्व आणखी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून कोलशेत पर्यंत शेवट कोलशेत खाडीपर्यंत हा रस्ता त्या ठिकाणी 120 फुटाचा थ्रॉड रस्ता त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याला पॅरेलल त्या ठिकाणी जे रस्ते आहेत म्हणजे दोस्तीचा त्या ठिकाणी रस्ता असेल दोस्ती आहे राममूर्ती नगर आहे त्याच्यानंतर ब्रह्मणला जाणारा जो रस्ता आहे मनोहरनगरला जो जाणारा रस्ता आहे त्याच्यानंतर डीमार्टकडे त्या ठिकाणी जो कट आहे आणि नंदीबाबाजी इथं जो त्या ठिकाणी जो रस्ता त्या ठिकाणी तर ह्या याच्यामधनं जी कटमध्ये त्या ठिकाणी जे ट्रॅफिक त्या ठिकाणी होते आणि त्याच्यातनंच आपल्याला लोकांची जी बघतो आपण
की सकाळी त्या ठिकाणी जी लोक कामाला जातात ते ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी सापडतात. त्यानंतर संध्याकाळी घरी येताना त्या ठिकाणी जे ट्रॅफिकमध्ये 2-2 तास त्या ठिकाणी जावं लागतं. तर हे कुठेतरी आपल्याला दूर करणं फ्युचरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे.